आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। आई आणि लेकराच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यामध्ये उघडकीस आली आहे। एका नवजात बालकाला जन्म देऊन आईने चक्क रस्त्यावर सोडून दिल्याचा प्रकार समोर आलाय। पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरीमधील ही घटना असून स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने या बालकास रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। या घटनेनंतर स्थानिकांनी नवजात बालकाबद्दल हळहळ व्यक्त करत भावना व्यक्त केली आहे। या नवजात शिशूचा रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून चिमुकल्या बालकाच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधण्यात आली होती। सोमवारी रात्री बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी सिंहगड पोलिसांना संपर्क केला। त्यानंतर सिंहगड पोलिसांनी नवजात बाळाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केलं। सध्या बालकाची तब्येत स्थिर आहे, मात्र इवल्याशा बाळाला सोडून पसार होणाऱ्या व्यक्तीबद्दल तीव्र संतापाची भावना स्थानिकांकडून व्यक्त होतीये। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच नवजात बालकाच्या पालकांचा शोध देखील सिंहगड पोलीस घेत आहेत। दरम्यान हे बाळ अनैतिक संबंधातून जन्माला आल्यानं अशा प्रकारचे कृत्य घडले आहे का याचाही पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे। तर परिसरातील रुग्णालयामध्ये नुकतेच जन्मलेल्या रुग्णालयातील बालकांची माहिती घेऊनही पोलिसांना त्या दृष्टीने तपास सुरू आहे। मात्र आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं समाज मन देखील हादरून गेलंय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।